नमस्कार, मी प्रवीणकुमार कांबळे, पोलीस निरीक्षक, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे. कवठेमहांकाळ पोलीस ठाणे हद्दीत असलेले दूरक्षेत्र सलगरे यातील आमचे बीट अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी गोसावी यांना त्यांच्या बीटमधील कर्ली गावामध्ये भारत इराप्पा करपे वय 58 वर्ष यांचा दिनांक 28 मार्च या दिवशी त्यांची मिसेस नीलाबाई करपे व तिचा प्रियकर बाबूजी करपे या दोघांनी मारहाण करून गळा दाबून जीव घेतलेला आहे. अशा पद्धतीचं फोन केला. याबाबतची माहिती गोपनीय माहिती मिळाली होती. त्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने त्या शेजारी राहणाऱ्या लोकांकडे चौकशी केली असता त्या दिवशी 9:15 वाजताच्या सुमारास भारत इराप्पा करपे यांना नीलाबाई, त्यांची पत्नी नीलाबाई व बाबजी करपे ही दोघं मारहाण करताना पाहिलेली लोक होती. तसेच त्या दिवशी मारहाण केल्यानंतर त्यांना त्यांच्याच भावाच्या घराच्या खिडकीला गळ्यामध्ये ठिबक सिंचनाचा पाईप लावून गळफास लावून गळफास लावण्याचा बनाव केला होता. मात्र त्या ठिकाणी रोहन साळवे हा मुलगा वॉशरूम करता गेलेला असताना त्याने ते पाहिल्यानंतर त्यांना परत इथे हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर इथे ते दारू पिऊन मयत झाले अशी खोटी बतावणी केली व त्यांचं पीएम न करता परत नेऊन त्यांचं प्रेत 4:30 वाजता दहन वगैरे केलेलं होतं. ही गोपनीय माहितीच्या आधारे खात्री केली. यावरून असं झालं की नीलाबाई तसेच बाबूजी करपे या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंधाला कुठेतरी अडथळा येत आहे. भारत करपे यासाठी त्यांना मारहाण केली होती, काठीने मारहाण केली आणि परत नीलाबाई यांनी त्यांच्या गळा दाबून तिचा मय झाल्यानंतर हालचाल थांबल्यानंतर त्यांना नीलाबाई आणि बाबाजी या दोघांनी उचलून गळ्याला ठिबक सिंचनाचे पाईप मध्ये लावून खिडकीला अडकावून गळफास लावल्याचा असा बनाव केला होता. आणि त्यात सामील त्यांची मुलं देखील त्यांना ही बातमी तिच्या आईने सांगितली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे सर्व तपास केला असता जे गोपनीय बातमी होती ती पूर्णपणे खरी होती. भारत इराप्पा करपे यांना त्यांची पत्नी नीलाबाई करपे व बाबूजी करपे या दोघांनी मारहाण करून गळा दाबून जीव ठार मारले. तसेच त्यांची मुले अनिकेत करपे व मनोज करपे यांनी त्यांचे प्रेत विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. असं निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या विरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाणे गुन्हा नंबर 131/2026 BNS कलम 103(1) 238 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत.